मगाशीच ती अशोक घटना घडली. देवीची आरती संपल्यानंतर स्वारीने रायगडी सुखरूप यावं म्हणून ती देवीजवळ प्रार्थना करतात. काय झालं? देवीच्या गळ्यातील हार तुटून पडला. देवीच्या गळ्यातील हार तुटून पडला? होय भाऊजी. या घटनेनं माझ्या मनावर जबरदस्त आघात केला. या घटनेमुळे अंगातील सारी शक्तीच नाहीशी झाली. शंका कुशंक मनाला नुसते भेट झालं नाही. मनाला कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी भीतीच्या भेसूर भावले ते अधिक गंभीर होत चालले. असं वाटतं स्वारीला. माई साहेब काय हे बोलता? रायगडावर राम राजा असताना दादासाहेबांना आणण्यासाठी आपण जाणार. कसला आवाज आहे? काय झालं? मल्हार आवाज आहे. जा त्यांना आत पाठवा. असल्या या बिकट प्रसंगी मल्हार रावांचं इथे येणं. या मल्हारला अगदी योग्य समयी आई भवानीलाच आपल्याला इथं पाठविलंय. माई साहेब तुम्ही चिंता करू नका. मल्हारराव आताच्या आता आमची गडू काढण्याची तयारी करा. दादासाहेबांना आणण्यासाठी आम्ही याच पावली गडू करणार. काय आपण राजांना आणून गडू करणार? होय. सकाळीच देवीच्या दिलेल्या कौलानं आमचं मन आम्हाला सांगत आहे की दादासाहेबांच्या जीवास धोका आहे. म्हणजे आम्हाला शिरक्याबाबत ती माहिती मिळाली ती खरी आहे तर राजे महाराजांना आणण्यासाठी वाटेकडे लागा.